कॅस्पर बॉविन अरे ऐकू यायला की तुम्हाला सगळ्याला आवाज यायला का? सरळ बसा, ताट बसा जराशे, मस्त उश्या गिश्या लावून टाईट बसायचो की आपले निवांत चालू आहे कार्यक्रम. चालू द्या सर तुमचं काय चालायचं तर, वाटलं तर ऐकतोच आम्ही, नाही तर झोपतो. ताट बसा जरा सर. जाधव अलग जाधव नाही तर आपण binomial nomenclature system, binomial nomenclature system which is initially proposed by the Caspar Bowin. Caspar Bowin नावाचा एक सायंटिस्ट होता, ज्या सायंटिस्टनं काय केलं, फर्स्ट टाइम ही बायनॉमियल नॉमेनक्लेचरची सिस्टीम प्रपोज केली. पण त्यानं प्रपोज केलेली जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम सायंटिफिक कम्युनिटीनं इनिशियली काय केली, रिजेक्ट केली. दिस सिस्टीम वर इनिशियली रिजेक्टेड बिकॉज इट हॅज सर्टन ड्रॉबॅक्स, काही पर्टिक्युलर ड्रॉबॅक्स होते त्या सिस्टीमचे. त्या ड्रॉबॅक्समुळं ही सिस्टीम कम्प्लिटली काय केल्या गेली, रिजेक्ट केल्या गेली. मग सिस्टीम ही रिजेक्ट केल्यानंतर पुन्हा आणखीन एक दुसरा कार्यकर्ता आला, दुसरा एक सायंटिस्ट आला, ज्याचं नाव होतं कार्लस व्हॅन लिनायस. या कार्लस व्हॅन लिनायसनं त्या कॅस्पर बॉविनच्या सिस्टीम मध्ये, नॉमेनक्लेचरची सिस्टीम जी कॅस्पर बॉविननं प्रपोज केली त्याच सिस्टीम मध्ये काही मॉडिफिकेशन केले आणि मॉडिफिकेशन करून ती सिस्टीम पुन्हा अगेन एकदा सायंटिफिक कम्युनिटी पुढे प्रपोज केली. सायंटिफिक कम्युनिटी पुढे प्रपोज केल्यानंतर आता त्याच्यामधले ड्रॉबॅक कमी केल्यामुळं, बरोबर आहे, त्यांनी जे ड्रॉबॅक होते ते ड्रॉबॅक कमी केल्यामुळं त्या सिस्टीमला काय करावं लागलं, सायंटिफिक कम्युनिटीला ऍक्सेप्ट करावं लागलं. सायंटिफिक कम्युनिटी मग नंतर ही सिस्टीम ऍक्सेप्ट केली आणि आता ही सिस्टीम खूप पॉप्युलर आहे, पॉप्युलरली यूज्ड फॉर टू गिव्ह अ नेम और टू असर्टन द नेम टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ज्या काही अननोन स्पीसीज आहेत, बरोबर आहे, त्या अननोन स्पीसीज डिस्कवर केल्यानंतर, आता स्पीसीज तर आपल्याला माहिती आहे इनिशियली नोन स्पीसीज, जेवढ्या स्पीसीजचे नाव आपल्याला माहित आहेत त्या स्पीसीजचा नंबर आपल्याला माहिती आहे 1.7 to 1.8 मिलियन एवढा नंबर आहे. पण नवीन ज्या स्पीसीज आपल्याला, आपण एक रोबोस्ट सांगितलं होतं, एक जनरल अजम्पशन, बरोबर आहे, एक हायपोथेटिकल नंबर आपण डिस्क्राईब केला होता, सांगितला होता 50 मिलियन स्पीसीज आपण सांगितलं होतं माइट बी एक्झिस्ट ओव्हर द अर्थ. किती मिलियन स्पीसीज एक्झिस्ट करतात आपल्या अर्थवर रे, 50 मिलियन. मग ह्या 50 मिलियन स्पीसीज ज्या आहेत त्या 50 मिलियन स्पीसीज मधून आपल्याला माहिती किती आहेत, फक्त नावं 1.7 to 1.8 मिलियन स्पीसीजचे. मग नवीन एखादी स्पीसीज तुम्ही जर डिस्कवर केली, जसं नवीन एखादं बाळ झाल्यानंतर त्या बाळाला आपण नाव देतो, बरोबर आहे, तसं नवीन एखादी स्पीसीज डिस्कवर केल्यानंतर त्या डिस्कवर केलेल्या स्पीसीजला आपल्याला नाव द्यायचंय, नेम असर्टन करायचंय. आणि नेम असर्टन करण्यासाठीची नॉमेनक्लेचरची जी सिस्टीम आहे, दिस सिस्टीम इज अ बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. या बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये आपण टोटल काल 6 रूल्स सांगितले होते, जे त्या कार्ल व्हॅन लिनायसनं प्रपोज केले. 6 रूल मध्ये पहिला रूल सांगितला होता लँग्वेजशी रिलेटेड असणारा. लँग्वेजच्या बाबतीत आपण सांगितलं होतं दिस नेम शुड बी कम फ्रॉम अ ग्रीक और लॅटिन लँग्वेज. कोणत्या लँग्वेज मधून आले पाहिजे, एक तर ग्रीक लँग्वेज मधले असले पाहिजे किंवा लॅटिन लँग्वेज मधले असले पाहिजे. त्याच्यानंतर जे पर्टिक्युलर नेम आहे, दिस पर्टिक्युलर नेम शुड कंटेन अ 2 एपिथेट्स. किती एपिथेट्स असले पाहिजे त्याच्यामध्ये, 2 एपिथेट्स असले पाहिजे. त्याच्यानंतर त्या 2 एपिथेट्स पैकी जे फर्स्ट एपिथेट आहे किंवा फर्स्ट वर्ड जो आहे, दिस फर्स्ट वर्ड डिनोट अ जीनस ऑफ एन ऑर्गॅनिझम. त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचा जीनस डिनोट करत आहे. अँड जीनस इज सिम्पली अ नाउन, बरोबर आहे, ते ऍक्च्युली नेम असते त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचं. आणि जीनसच्या बाबतीत एक आणखी पॉईंट सांगितला आपण, द नेम ऑफ अ जीनस शुड ऑलवेज स्टार्ट विथ अ कॅपिटल लेटर. कोणत्या लेटरनं त्याची सुरुवात झाली पाहिजे, कॅपिटल लेटरनं सुरुवात झाली पाहिजे. त्याच्यानंतर जीनसच्या ह्या वर्ड मध्ये टोटल नंबर ऑफ वर्ड किती असले पाहिजे, टोटल नंबर ऑफ लेटर किती असले पाहिजे, बरोबर आहे. जो जीनसचा वर्ड आहे त्याच्यामध्ये 3 पेक्षा कमी आणि 13 पेक्षा जास्त लेटर असू नये, बरोबर आहे. लेटर म्हणजे आपण सांगतो एक एक अक्षर, किती अक्षर असायला पाहिजे, कमीत कमी 3 अक्षर असायला पाहिजे, 3 पेक्षा कमी नसावं. आणि जास्तीत जास्त किती असायला पाहिजे, 13 पेक्षा जास्त अक्षर किंवा 13 पेक्षा जास्त लेटर्स त्या पर्टिक्युलर नाउन मध्ये नसायला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड एपिथेट डिनोट अ स्पीसीज ऑफ एन ऑर्गॅनिझम. थर्ड जो रूल होता तो थर्ड रूल आपण स्पीसीजच्या नावाच्या बद्दल सांगितला होता. काय होता थर्ड रूल रे, थर्ड रूल होता त्याला की स्पेसिफिक नेम जे
this specific name is the descriptive adjective of a noun. बरोबर आहे. जो नाउन आहे, जो फर्स्ट लेटर आहे, त्या फर्स्ट लेटरचं डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह असते सेकंड वर्ड विच डिनोट्स अ स्पीसीज अँड इट विल ऑलवेज स्टार्ट विथ. हे नेहमी कशापासून सुरुवात झालं पाहिजे रे? इट विल ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉल लेटर. त्याच्यानंतर पुढचा रूल आपण सांगितला होता, बोथ दीज वर्ड शुड बी सेपरेटली अंडरलाईन. दोन्ही वर्ड कसे असले पाहिजे? सेपरेटली अंडरलाईन केलेले असायला पाहिजे. इफ इट इज हँड रिटन, जर आपण हाताने लिहिलं तर कसे असले पाहिजे? सेपरेटली अंडरलाईन केलेलं असायला पाहिजे. आणि जर आपण काय करत असतो, जर त्याला आपण टाईप करत असतो, एखाद्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर जर आपण टाईप करत असतो, तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर टाईप करते वेळेस त्या पर्टिक्युलर लेटर्सला आपल्याला इटॅलिक फोंटमध्ये काय करावं लागेल? टाईप करावं लागेल. लक्षात आलं का काय सांगितलं मी? प्रिन्सिपल्स किंवा रूल्स आपण सांगितलं बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे. पहिला रूल आहे लॅटिन किंवा ग्रीक लँग्वेज मधून असला पाहिजे. त्याच्यानंतर 2 इपिथेट असले पाहिजे. 2 इपिथेट्स पैकी पहिला इपिथेट जीनस असला पाहिजे. जीनस म्हणजे त्याचं नाउन आहे. नाउनचं पहिलं लेटर ऑलवेज कॅपिटल असते, मग ते कॅपिटल असलं पाहिजे. पुढचा रूल सांगितला आपण स्पेसिफिक इपिथेट बद्दल. स्पेसिस नेम should be always a descriptive adjective of a noun. It will always start with small letter. त्याच्यानंतर दोन्ही वर्ड सेपरेटली अंडरलाईन असायला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सेपरेट अंडरलाईन नंतर आणखी एक इम्पॉर्टंट रूल आपण सांगितला होता की नाउन मध्ये आणि स्पेसिफिक नेम मध्ये किंवा नाउन मध्ये आणि स्पीसीजच्या नेम मध्ये, जीनसच्या नेम मध्ये आणि स्पीसीजच्या नेम मध्ये 3 पेक्षा जास्त आणि 13 पेक्षा जास्त लेटर नसायला, 3 पेक्षा कमी आणि 13 पेक्षा जास्त लेटर नसायला पाहिजे. आणि शेवटचा रूल आहे त्याच्यामधला ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन इट इज अ प्रोसेस टू राईट द नेम ऑफ अ ऑथर who describe this species for first time. Generally it is written in a bracket. जो आपण जीनस आणि स्पीसीजचं नाव लिहिलेलं आहे, जसं आपण एक नाव लिहिलं बा ॲझॅ डिरेक्टा इंडिका डिस्क्राइब्ड बाय लिन. त्याच्यानंतर सेपरेट अंडरलाईन. ॲझॅ डिरेक्टाचं ए कॅपिटल आहे पहा, त्याच्यानंतर इंडिकाचं आय स्मॉल आहे. ॲझॅ डिरेक्टा इंडिका. त्याच्यानंतर आणखी एखादा बॉटनिकल नेम आपण त्याला दाखवलं मॅग्निफेरा इंडिका. मॅग्निफेरा इंडिका कसं लिहिलंय मी नाव हे रे? मॅग्निफेराचं एम कॅपिटल आहे, इंडिकाचं आय स्मॉल आहे, दोन्हीला सेपरेट अंडरलाईन केलंय, ब्रॅकेटमध्ये लिन लिहिलंय. लिन म्हणजे काय? हा त्याचा ऑथर आहे, ज्यानं काय केलेलं आहे? ही स्पीसीज फर्स्ट टाइम डिस्क्राईब केलेली आहे. तर एवढे सगळे पॉईंट्स आहेत. हे पॉईंट आपल्याला या बायनॉमियल नॉमेनक्लेचर बद्दल लक्षात ठेवायचे. आणि बायनॉमियल नॉमेनक्लेचर इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे अकॉर्डिंग टू एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. एक्झामच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आपल्या ह्या सेकंड चॅप्टर मधला सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम और अकॉर्डिंग टू द नीट सिलेबस बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. हा जो पर्टिक्युलर पॉईंट आहे तो पर्टिक्युलर पॉईंट तुम्ही कोणत्याही बुक मधून करू शकता बा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही त्याला बोर्डाच्या बुक मधून तयार करा किंवा आपल्या एनसीईआरटीच्या बुक मधून तयार करा, चालते, काही प्रॉब्लेम नाही. सगळीकडे रूल सारखेच असतात, कारण हे रूल प्रपोज केलेले आहेत 2 कोडनी ICBN आणि दुसरा एक कोड आहे ICZN. ICBN and ICZN. ICBN इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. लिहून घ्या, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. बरंच कन्फ्युजन करून तुम्हाला हा क्वेश्चन विचारतात पहा. आणि दुसरा आहे इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. हे 2 फुल फॉर्म आपल्याला खूप क्लिअरली लक्षात ठेवायचे आहेत, विच आर रिलेटेड विथ अ बायनॉमियल नेम्स. बायनॉमियल नेमशी रिलेटेड असले पाहिजे. एक डेट आहे पहा या बायनॉमियल नेमच्या बाबतीत 13 सप्टेंबर 1953 असं काहीतरी डेट आहे बा. तुम्हाला डेट उद्या मी क्लिअर ती ॲक्युरेट सांगतो, आपल्या बुकमध्ये दिलेलं नाही. ती डेट उद्या सांगतो. त्या डेटच्या नंतरचं ऑथेंटिकेशन ऍक्सेप्ट केलेलं आहे बा, बरोबर आहे. म्हणजे त्या डेटच्या नंतर ज्यानं कोणा त्या पर्टिक्युलर स्पीसीजला नाव दिलेलं आहे तेच पर्टिक्युलर नेम
काय केलेले आहेत आपल्या या सायंटिफिक वर्ल्डमध्ये ऍक्सेप्ट केले किंवा सायंटिफिक कम्युनिटीनं ऍक्सेप्ट केलेले आहेत. त्याच्या अगोदरचे नेम्स आपल्या या सायंटिफिक कम्युनिटीद्वारे ऍक्सेप्ट केल्या जात नाहीत. म्हणजे एखादी जी पर्टिक्युलर स्पीसीज आहे ती स्पीसीज जर त्या डेटच्या अगोदर डिस्क्राईब केलेली असेल, तिचं नाव जर दिलेलं असेल, तर ते नेम आपण ऍक्सेप्ट करत नाहीत. तीच सेम स्पीसीज एखाद्या दुसऱ्या सायंटिस्टने डिस्क्राईब केली आणि त्याला नंतर जर नेम दिला असेल, तर ते पर्टिक्युलर नेम या सायंटिफिक कम्युनिटीद्वारे काय केल्या जात आहे, ऍक्सेप्ट केल्या जात आहे. समजलंय? दोन्ही कोड, या दोन कोडचे फुल फॉर्म लिहून घ्या. फर्स्ट, इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर and International Code of Botanical Nomenclature. झालं का रे? चला, पुढचा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे बघा, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. क्लासिफिकेशनच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस. एका सिंगल स्टेप मध्ये आपण पूर्ण एंटायर क्लासिफिकेशन एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं करू शकत नाही. बरोबर आहे? मल्टिपल स्टेप्स मध्ये, बरोबर आहे, मल्टिपल कॅटेगरीज मध्ये आपण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला प्लेस करतो. पण टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशनचं किंवा क्लासिफिकेशनचं बेसिक युनिट जर आपण पाहिलं किंवा नॅचरल युनिट विच एक्झिस्ट ऑन दी अर्थ, बरोबर आहे, आपल्या अर्थवर क्लासिफिकेशनचं सर्वात बेसिक युनिट जे एक्झिस्ट करतंय त्याला आपण स्पीसीज कन्सिडर करू शकतो. बरोबर आहे? तर स्पीसीज फक्त एक्झिस्ट करत असतात. बाकीच्या हायपोथेटिकल टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहेत, हायपोथेटिकल इमॅजिनरी आहेत फक्त. बरोबर आहे? आपण त्या पर्टिक्युलर कॅटेगरीज डायरेक्टली आपल्या नेचरमध्ये एक्झिस्ट करत नाहीत. लाईक पहा, जसं आपण पाहिलं एखादी फॅमिली आपण इन्क्लूड केली, एखादी फॅमिली जर आपण क्लासिफिकेशन मध्ये कन्सिडर केली तर नॅचरली तशी फॅमिली वगैरे एक्झिस्ट करत नाही. बरोबर आहे का? आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, फॉर आवर कन्व्हिनियन्स, वी मेक अ ग्रुप्स ऑफ दिस ऑर्गॅनिझम्स. बरोबर आहे? ह्युमन बिईंग्स आपल्याला माहित आहे एक सेल्फिश इंडिव्हिज्युअल आहे. बरोबर आहे? आणि सेल्फिश इंडिव्हिज्युअल असल्यामुळं आता सध्या सेल्फीमध्ये, बरोबर आहे, सेल्फिश तर आहेत पण सेल्फी काढण्यामध्ये सध्या आता बिझी आहे. तर सेल्फिश आहे, काय करतो आपण, जेवढे काही नॅचरल रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत त्या नॅचरल रिसोर्सेसचं मॅक्झिमम युटिलायझेशन करण्याचा प्रयत्न आपण करतो. बरोबर आहे? वी आर ट्राईंग टू युटिलाइज अ रिसोर्सेस फॉर आवर बेनिफिट. आपल्या बेनिफिटसाठी आपण त्या पर्टिक्युलर रिसोर्सेसला युटिलाइज करण्याचा प्रयत्न करतो. आता हे जे युटिलायझेशन आहे, ह्या युटिलायझेशनसाठी त्या पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपल्याला आयडेंटिफिकेशन असलं पाहिजे. बरोबर आहे? एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम
तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ज्या बेसिक नीड्स आहेत ह्या बेसिक नीड्स सॅटिस्फाईड करण्यासाठी एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं युटिलायझेशन करायचं आहे. तर युटिलायझेशन करण्यासाठी त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, त्याचं आयडेंटिफिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि आयडेंटिफिकेशन केल्यानंतर तुम्ही त्याचं प्रॉपर आयडेंटिफिकेशन केल्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर टॅक्झॉनॉमिक ग्रुप्समध्ये त्याला प्लेस करून तुम्ही त्याचं क्लासिफिकेशन करू शकता. आणि क्लासिफिकेशन केल्यानंतर मग तुमच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या एखादा इंडिव्हिज्युअल आहे ज्याला तो सेम रिसोर्स युटिलाइज करायचा आहे, असे इंडिव्हिज्युअल्स, असे ह्युमन बिंग्स इझिली त्या पर्टिक्युलर रिसोर्सचं युटिलायझेशन करू शकतात. तर आपल्या बेनिफिटसाठी आपण काय केलंय, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलंय. आणि हे क्लासिफिकेशन आपण एका सिंगल स्टेप मध्ये करत नाही. क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप, इट इज अ मल्टिपल स्टेप प्रोसेस विच इन्क्लूड अ मेनी कॅटेगरीज. बरोबर आहे. सम ऑफ देम आर द लार्जर कॅटेगरीज अँड फायनली सर्वात स्मॉलेस्ट कॅटेगरी जिला आपण कन्सिडर करतो दॅट इज अ स्पीसीज. इट कंटेन अ मेनी कॅटेगरीज. जनरली आपण टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज पाहिल्या तर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज मध्ये बेसिकली आपल्याला 7 ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज पाहायला मिळतात. बरोबर आहे. 7 ऑब्लिगेट, देर आर 7 ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. किती आहेत टोटल कॅटेगरीज रे? 7 आहेत. बेसिकली ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आपण ज्याला कन्सिडर करतो तशा त्या 7 व्यतिरिक्त आणखी सुद्धा बऱ्याचशा टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आपल्याला इन्क्लूड करता येतात. पण बेसिक क्लासिफिकेशन जे आहे त्या बेसिक क्लासिफिकेशन मध्ये मिनिमम 7 तरी टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज असायला पाहिजे. या 7च्या व्यतिरिक्त मग काही ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज व्यतिरिक्त काही टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज जसं सब स्पीसीज असेल, सब व्हरायटी असेल, व्हरायटी असेल, अशा एक्स्ट्रा सुद्धा टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आपण स्टडी करतो. पण क्लासिफिकेशन जर एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं करायचं असेल तर मिनिमम या 7 स्टेपमध्ये तरी तुम्हाला काय करावं लागणार आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करावं लागणार आहे. आलं लक्षात? आता पहा 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज कोणत्या आहेत, त्या 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज बद्दल एका टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज बद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहेत. फर्स्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे जी नॅचरली एक्झिस्टिंग टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे. इट इज द ओनली टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी विच एक्झिस्ट नॅचरली. आणि मग बाकीच्या सगळ्या कशा आहेत, हायपोथेटिकल आहेत. हायपोथेटिकल आहेत, आपण इमॅजिनरी वेने त्याला काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. पहिली टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे पहा, दॅट इज अ स्पीसीज. त्याच्यानंतर सेकंड ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे जीनस. जीनसच्या नंतर फॅमिली, त्याच्यानंतर ऑर्डर, त्याच्यानंतर क्लास, 6th आहे डिव्हिजन आणि 7th आहे किंगडम. अशा टोटल 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आपल्या स्टडीसाठी आहेत. त्याच्यानंतर या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आपण स्टडी केल्यानंतर काय करायचं आहे, एक इम्पॉर्टंट टास्क आपल्यासाठी दिलेला आहे. बरोबर आहे. काय टास्क दिला आहे आपल्या एनसीईआरटीच्या सिलेबसमध्ये? तुम्हाला 2 ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. 2 ऑर्गॅनिझमच्या एंटायर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज तुमच्या बुकमध्ये दिलेल्या आहेत. तर सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन एवढ्या डिटेलमध्ये लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं नाही. पण आपल्या सिलेबसनुसार स्मार्ट वर्क ज्याला आपण म्हणतो पहा, आपल्याला एक्झाम क्रॅक करण्यासाठी मिनिमम किती ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन माहिती असायला पाहिजे? किती असायला पाहिजे? आपल्या बुकनुसार फक्त 2च ऑर्गॅनिझमचं आपल्याला कम्प्लीट क्लासिफिकेशन माहिती करून घ्यायचंय. कोणते 2 ऑर्गॅनिझम पहा? प्लांट मध्ये एक चायना रोज नावाचं प्लांट आहे. या चायना रोजला पूर्ण एंटायर आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करायचंय. आणि चायना रोज नंतर ज्याला आपण जास्वंदाचं फुल म्हणतो पहा, त्या चायना रोजचं एक कम्प्लीट क्लासिफिकेशन आपण करणार आहेत. आणि दुसरं इंडियन कोब्रा, बरोबर आहे, नाग आपण त्याला म्हणतो. लक्षात? त्या इंडियन कोब्राचं, कोब्रा और इंडियन कोब्रा और नाजा त्याचं जे सायंटिफिक नेम आहे, बरोबर आहे, झुलॉजिकल नेम आपण ज्याला म्हणतो, नाजाचं एक आपल्याला काय करायचंय, कम्प्लीट क्लासिफिकेशन करायचंय. तर हे 2 ऑर्गॅनिझम्स आहेत, एक प्लांट किंगडमशी बिलॉंग करणारा आणि एक ॲनिमल किंगडमशी बिलॉंग करणारा. अशा 2 ऑर्गॅनिझमचं आपण कम्प्लीट क्लासिफिकेशन करणार आहे. आणि त्या क्लासिफिकेशन सोबत या 7 ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आपण काय करणार आहेत, स्टडी करणार आहे. तर पहिली टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी पहा, इट इज अ स्पीसीज इट इज अ नॅचरली
existing taxonomic category which is considered as a smallest taxonomic category. सर्वात smallest taxonomic category आपण या पर्टिक्युलर स्पीसीजला कन्सिडर करतो. याच्यापेक्षा स्मॉल टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी सुद्धा आहे, पण आपल्या क्लासिफिकेशन मध्ये आपण ज्या ऑब्लिगेट 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी सांगितल्या त्याच्यापैकी सर्वात स्मॉलेस्ट जी टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे ती आहे स्पीसीज. स्पीसीज इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल, बरोबर आहे, लक्षात ठेवा. स्पीसीज आपण कशाला म्हणालो? अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल विच कॅन रिप्रोड्यूस अमॉंग देमसेल्व्स. आपण रिप्रोडक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू जर स्पीसीजची डेफिनेशन पाहायची झाली तर रिप्रोडक्टिव्ह अमॉंग देमसेल्व्स असे टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल जे इंडिव्हिज्युअल्स एकमेकांसोबत रिप्रोडक्शन करू शकतात. जसं आपल्याला माहिती आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आपल्याला इंडिव्हिज्युअल्स ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतंय. आपण कॅट आणि डॉग मध्ये रिप्रोडक्शन करू शकत नाही, दोन वेगवेगळ्या स्पीसीज आहेत त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन पॉसिबल नाही. आपण गहू आणि ज्वारीचे पोलन ग्रेन आपण गव्हाच्या प्लांट्सवर ट्रान्सफर करून किंवा गव्हाच्या स्टिग्मावर ट्रान्सफर करून तिथं फर्टिलायझेशन करून अर्ध गहू आणि अर्धी ज्वारी असं प्लांट तयार करू शकत नाही. त्यांच्यामध्ये नॅचरली रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन प्रेझेंट आहे. ज्वारीच्या प्लांट सोबत पोलन ग्रेन ट्रान्सफर करून फर्टिलायझेशन करून रिप्रोडक्शन करू शकते, पण ज्वारीचा किंवा जवार कॅन नॉट रिप्रोड्यूस विथ द व्हीट प्लांट्स. बरोबर आहे. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असणारे जे पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल्स आहेत जे एकमेकांसोबत रिप्रोडक्शन करतात, बरोबर, एका सेम स्पीसीजची बिलॉंग करणारे टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल दे कॅन रिप्रोड्यूस अमॉंग देमसेल्व्स, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन पॉसिबल आहे. पण दोन डिफरंट स्पीसीजशी बिलॉंग करणारे जे इंडिव्हिज्युअल्स असतात यांच्यामध्ये आपल्याला रिप्रोडक्शन पाहायला मिळत नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शन कॅन नॉट ऑकर बिटवीन द इंडिव्हिज्युअल्स बिलॉंगिंग टू द टू डिफरंट स्पीसीज. तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असणारा, बरोबर आहे, किंवा रिप्रोडक्शन ज्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल्स मध्ये पॉसिबल आहे अशा टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्सच्या ग्रुपला आपण स्पीसीज कन्सिडर करतो. स्पीसीज is a group of individuals which can reproduce among themselves, जे काय करू शकतात, एकमेकांमध्ये रिप्रोडक्शन करू शकतात. त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलच्या ग्रुपला आपण स्पीसीज कन्सिडर करतो. सॉरी. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे जीनस. जीनस काय असतंय? जीनस इज सिम्पली अ ग्रुप ऑफ स्पीसीज. इट इज अ ग्रुप ऑफ स्पीसीज. इथून पुढे प्रत्येक टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीला आपण याच वेने स्टडी करणार आहोत. पहा जसं स्पीसीज आपण सांगितलं इट इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. कशाचा एक ग्रुप आहे तो? इट इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल विच कॅन रिप्रोड्यूस अमॉंग देम. तसं स्पीसीज काय? स्पीसीज इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. सॉरी, जीनस काय? जीनस इज अ ग्रुप ऑफ स्पीसीज. ज्या टोटल नंबर ऑफ स्पीसीज आहेत त्या स्पीसीजच्या ग्रुपला आपण काय म्हणतो? जीनस. त्याच्यानंतर सेम वे मध्ये जीनसच्या ग्रुपला आपण म्हणणार फॅमिलीच्या ग्रुपला आपण म्हणणार ऑर्डरच्या ग्रुपला क्लासच्या ग्रुपला डिव्हिजनच्या ग्रुपला किंगडम आपण म्हणणार. तर अशा 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज जर आपण पाहिल्या तर या 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज मध्ये सर्वात स्मॉलेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे स्पीसीज आणि सर्वात लार्जेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे किंगडम. बरोबर आहे. किंगडम पेक्षा लार्ज टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळत नाही. किंगडम मध्ये टोटल 5 किंगडम, बरोबर आहे, टोटल 5 किंगडम आपल्या अर्थवर एक्झिस्ट करतात अकॉर्डिंग टू द क्लासिफिकेशन सिस्टीम विच इज प्रपोज्ड बाय द R.H. व्हिटेकर. R.H. व्हिटेकरनं प्रपोज केलेली जी क्लासिफिकेशन सिस्टीम आहे ज्यामध्ये टोटल 5 किंगडम सांगितले आहेत. म्हणजे एंटायर लिव्हिंग वर्ल्ड इन्क्लूड केलेले 5च किंगडम मध्ये. म्हणजे किंगडम खूप लार्जेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे, त्याच्यापेक्षा लार्ज टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आपण आतापर्यंत क्लासिफिकेशन मध्ये यूज केलेली नाही. आणि स्पीसीज सर्वात स्मॉलेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे. याच्यापेक्षा स्मॉल टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आपण आर्टिफिशियली यूज करतो. जसं स्पीसीजच्या नंतर आपण टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी घेतो व्हरायटी, त्याच्यानंतर सब व्हरायटी, त्याच्यानंतर सब व्हरायटी नंतर टाईप नंतर सब टाईप, अशा टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी सुद्धा आपण यूज करतो. बरोबर आहे. मोहरी तुम्हाला माहिती असेल पहा, मोहरीच्या नंतर कॅबेज, गोबी आपल्याला माहिती आहे, कॉलीफ्लावर, बरोबर आहे. त्या कॅबेज मध्ये सुद्धा सब व्हरायटीज सब स्पीसीज आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीत नाही. ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी किती आहेत रे? फक्त ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी ओनली
7 सेट, बरोबर आहे. ज्या 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीला डिफाईन करणं खूप सोपं आहे, तुमच्यासाठी इझी आहे. प्रत्येक ग्रुपला आपण ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणणार जे त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमशी त्या पर्टिक्युलर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीशी बिलॉंग करतात. जसं स्पीसीजला आपण ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणलो, तसं जीनसला आपण ग्रुप ऑफ स्पीसीज, फॅमिलीला ग्रुप ऑफ जीनस, ऑर्डरला फॅमिली, क्लासला ऑर्डर, डिव्हिजनला क्लास आणि किंगडमला डिव्हिजन, बरोबर आहे. स्टेप बाय स्टेप आपण एक एक ग्रुप करत चाललो, त्या ग्रुपला आपण जीनस मध्ये प्लेस करायला. भरपूर जीनस झाले, ते जीनस आपण एका फॅमिलीमध्ये प्लेस करणार. भरपूर फॅमिलीज आहेत, फॅमिलीज आपण एका ऑर्डर मध्ये प्लेस करणार. असं ग्रुपिंग आपण करत जाणार आहे. आता ह्या ज्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहेत, बरोबर आहे, या ज्या टोटल 7 ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आपण सांगितल्या, या टोटल 7 ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीजला आयदर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काय करणं, अरेंज करणं. द अरेंजमेंट ऑफ अ टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज इन अ पर्टिक्युलर हायपोथेटिकल ऑर्डर इज अ टॅक्झॉनॉमिक हायरार्की, बरोबर आहे. टॅक्झॉनॉमिक हायरार्की म्हणजे काय, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज लक्षात आल्या सगळ्यांना. याच टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीजवर बेस्ड असणारा एक पर्टिक्युलर पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे, ज्याला आपण टॅक्झॉनॉमिक हायरार्की म्हणतो. एक शॉर्ट मध्ये पहा, मी इथं लिहितो, तुम्ही तसं सोबतच लिहून घ्या. Species is a group of individual which can reproduce among themselves. Genus is a group of species group of genus, group of family, group of order, group of class and group of डिव्हिजन. प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल लिहायचंय. प्रत्येक टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीचं एक एक एक्झाम्पल लिहून घ्यायचंय. किंगडम प्लॅन्टी, बरोबर, एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन अँजिओस्पर्म, DIVISION, अँजिओस्पर्म. त्याच्यानंतर क्लास डायकॉटलिडॉनी, ऑर्डर थॅलॅमिफ्लोरी. एक्झाम्पल आपण लिहायला ते काय का पर्टिक्युलर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीचं, थॅलॅमिफ्लोरी. फॅमिली मालवेसी, जीनस हिबिस्कस आणि स्पीसीज रोजा सायनेसिस. हिबिस्कस, रोजा सायनेसिस. झालं का रे? तर दोन ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायचे.
चला लिहा फास्ट लिहा. चला, तर दोन ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आपल्याला स्टडी करायचं पहा. नाजा नाजा, आजा आजा नाही, नाजा नाजा आणि हिबिस्कस रोजा सायनेसिस, चायना रोजचं, आणि स्नेक मध्ये कोब्रा किंग, चायना रोज आणि कोब्रा किंग. किंवा किंग कोब्रा म्हणतात, कोब्रा किंग नसते, किंग कोब्रा. किंगडम, किंगडम चायना रोजचं किंगडम आहे प्लॅन्टी. कोब्रा किंग, किंग कोब्रा सांगा. एनिमल आहे तो, इट बिलॉंग्स टू द किंगडम एनिमेलिया. त्याच्यानंतर डिव्हिजन, डिव्हिजन जर प्लांटचं आपण क्लासिफिकेशन करत असतो तर त्यासाठी टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी यूज करतो आपण डिव्हिजन. आणि जर ॲनिमलचं क्लासिफिकेशन करत असतो सेम टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे, फक्त त्या डिव्हिजन साठी वर्ड यूज केला जात आहे फायलम. तर पहा डिव्हिजन किंवा फायलम, प्लांटचं डिव्हिजन हे अँजिओस्पर्मी, अँजिओस्पर्मी. आणि फायलम याचा नाजा नाजाचा क्वार्डेटा विच हॅज अ नोटोकॉर्ड. बरोबर आहे, नोटोकॉर्ड प्रेझेंट असलेला आपण कॉर्डेट्स म्हणतो आणि नोटोकॉर्ड ॲब्सेंट असलेला आपण नॉन कॉर्डेट्स म्हणतो. बरोबर आहे, कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. त्याच्यानंतर क्लास डायकॉटलिडॉनी, क्लास डायकॉटलिडॉनी. आणि या किंग कोब्राचा आहे रेप्टिलिया, रेप्टाइल्स आहे तो, रेप्टिलिया. त्याच्यानंतर ऑर्डर, ऑर्डर आहे मालवेल्स, मालवेल्स. आणि नाजा नाजाची ऑर्डर आहे स्क्वॅमॅटा, स्क्वॅमॅटा. त्याच्यानंतर फॅमिली आहे मालवेसी, मालवेसी, मालवेसी. इकडे आहे इलॅपिडी, जरा वेगळे वर्ड वाटतात पहा ऐकायला. इलॅपिडी. जीनस आहे हिबिस्कस, जीनस हिबिस्कस. आणि इकडचं आहे नाजा. स्पीसीज आहे रोजा सायनेसिस. इकडं स्पीसीज सेम आहे, जीनस आणि स्पीसीजचं नाव स्नेकचं सारखंच आहे. ते झालं पहा किंग कोब्रा आणि चायना रोज जास्वंदा झाडाचं क्लासिफिकेशन. इथे लिहू आपण टॅक्झॉनॉमिक रँक और टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. मोजा किती झाल्या? 1 2 3 4 5 6 आणि 7. तर या 7th टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी पर्यंतच आपल्याला क्लासिफिकेशन स्टडी करायचं आहे. याच्यापेक्षा जास्त टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी स्टडी करायची गरज नाही, जरी बुकमध्ये दिल्या असल्या तरी. लक्षात ह्याच विचारतात फक्त, बाकीच्या ऑब्लिगेट सोडून बाकीच्या विचारत नाही. समजले?
काय काय सांगितलं आपण, किंगडम सांगितला, किंगडम आहे चायना रोजचा प्लॅन्टी, कोब्रा किंगचा ॲनिमेलिया, त्याच्यानंतर डिव्हिजन अँजिओस्पर्मी, इकडं कॉर्डेटा, इकडं डायकॉटिलेडॉन आणि रेप्टिलिया, ऑर्डर मालवेल्स स्क्वॅमॅटा, त्याच्यानंतर फॅमिली मालवेसी इलॅपिडी, आणि इकडं जीनस आहे हिबिस्कस, स्पीसीज आहे रोजा सायनेसिस, आणि किंग कोब्राच्या जीनस आणि स्पीसीजचं नाव सारखंच आहे, सिनॉनिम्स असल्यासारखं आहे, बरोबर आहे, सॉरी सिनॉनिम्स नाही, सेमच आहे, सारखंच नाव आहे जीनसचं सुद्धा आणि स्पीसीजचं सुद्धा, नाजा नाजा. झालं का रे? चला बाकीच्या टॅक्सॉनॉमी कॅटेगरीच्या नंतरचा पुढचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चर में बघेंगे, उद्या नाही परवा. सिंपल पॉइंट होता, फक्त तुम्हाला याच्यावर क्वेश्चन कसे विचारतात पाय का, ज्या टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज आहेत त्या टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीचे तुम्हाला लेवल विचारतात, स्टेप विचारतात, कोणत्या स्टेपला, 5वी टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी कोणती आहे, 7th टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी कोणती, विच ऑफ द फॉलोइंग टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी इज सँडविच्ड बिटवीन, दोन्हीच्या मधात प्रेझेंट असलेली कोणती, डिव्हिजन आणि ऑर्डरच्या मधात कोणती, जीनस आणि ऑर्डरच्या मधात कोणती, अशा टाईपचे क्वेश्चन याच्यावर विचारतात पहा. बाकी हा पॉईंट खूप सिंपल आहे. किंगडम म्हणलं की ग्रुप ऑफ डिव्हिजन आहे, डिव्हिजन म्हणलं की ग्रुप ऑफ क्लास आहे, लहान लेकराला सुद्धा लक्षात येते पटकन, त्याचा ग्रुप ते, त्याचा ग्रुप ते, आणि शेवटी राहिलेले स्पीसीज, इट इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल विच कॅन रिप्रोड्यूस अमॉंग देल, त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह स्पीसीज कन्सिडर करतो, ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन झालेलं नाही. नोट्स सेंड करायच्यात. बरं, फोटो पाठवतो तुम्हाला, फोटो, हा व्हिडिओ याला ना तुम्हाला युट्यूबला रे, एकदम क्लिअर पाहत जाते, पाहत नाहीत म्हणा सर आम्ही, डबल कुठं पाहा, आमचं नेट गेट संपून जाईल, तर तुमच्या व्हिडिओत पाहत बसायचं आहे का, आम्हाला दुसरे कामं असतात ना भरपूर, कमरे, बरोबर आहे का.